वही। और अपना बेस्ट बॉलर किसको देंगे आप? बुमराह। सब बुमराह के फैन है सब। आप रोज खेलते हो क्रिकेट? और बैट्समैन, बेस्ट बैट्समैन? हाँ, अरे विराट कोहली किधर था भाई? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला तर आजचा ब्लॉग चालू करूया. सर्वप्रथम तर जय शिवराय सगळ्यांना. आणि काल एकदम प्रॉपर आपण मॅच जिंकलेलो आहे. T20 वर्ल्ड कप आपल्या घरी आलेला आहे. आणि बघूया, माझा काहीतरी प्लॅन आहे. जाणार आहे मी बाहेर लंच टाईममध्ये, आता जाताना पण आणि संध्याकाळी येताना पण. तुम्हाला विचारतो मी, म्हणजे इथून पण मी विचारतो तुम्हाला की तुमची जी फिलिंग आहे T20 वर्ल्ड कप सेकंड टाईम जिंकण्याची, आणि ती फिलिंग एक्सप्रेस एका वर्डमध्ये करा भावांनो माझ्या कमेंट बॉक्समध्ये. आणि दुसरं म्हणजे मी चाललो आहे आता ऑफिसला. चला मित्रांनो, मी निघालेलो ऑफिसला. आणि जसं की मी तुम्हाला बोललो की मी विचारणार आहे आज तो मोमेंट काय होता जो इंडिया मॅच जिंकली आणि आपण T20 वर्ल्ड कप मारला. त्याचे आधी रिॲक्शन्स किंवा आन्सर्स मी आधी आपल्या ऑफिसच्या मित्रांबरोबर घेऊन आपल्या ऑफिसच्या बांधिलकी बरोबर घेईन. चला सध्या जाऊया ऑफिसला आणि विचारू काय घेऊ. मित्रांनो, ऑफिस चालू होऊन 15 मिनटं नाही झाले तर हा आला, बोलला चल चाय प्यायला जाऊया. मी म्हटलं चल जाऊया. चाय पिऊन आलो आणि म्हटलं मित्रांनो, आपण आता मैदानातून जाऊन आलो. पोरं होते, भैया लोक होते, सगळ्यांना विचारलं, मी नाव विचारलं. आणि बाकी आता आपला भाऊ सोबत आहे आपल्या. या साईडले भाऊ, या साईडले आपला भाऊ आहे ओमकार. याला पण विचारू, याला पण खूप शॉक आहे क्रिकेट खेळायचा. बोलतो मी नेटला जायचो. बघूया काय किती माहिती आहे कालच्या मॅचबद्दल. मी काय विचारतो, आपली काल मॅच होती न्यूझीलंड बरोबर. हां ठीक आहे. आपले प्लेइंग 11 सगळे माहिती आहेत तुला, कोण कोण होते? हां ठीक आहे चल. त्याच्यानंतर आपला मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटला? मॅन ऑफ द सिरीज भेटलेला आहे आपला संजू सॅमसंगला. आणि मॅन ऑफ द मॅच भेटला बुमराला. हो. मी काय बोलतो, आपला बेस्ट बॉलर तू कोणाला देशील? बेस्ट बॉलर कालच्या मॅचबद्दल तर मी देईन जस्सी बुमरा. खूप चांगली बॉलिंग टाकली. आणि बेस्ट बॅट्समन संजू सॅमसन. आणि प्लस किशन शर्मा सुद्धा चांगला खेळला. अभिषेक शर्माचा फॉर्म नव्हता एवढे दिवस, पण ठीक आहे, चान्स दिला त्याने, प्रूव्ह करून दाखवलं त्याला. आणि कमबॅक तुला कोणाचा मस्त वाटला भाई? संजू सॅमसन केला कमबॅक म्हणताय. तिन्ही मॅच तो खेळलाय भाई. ज्या मॅच आपण घालवलेला त्या मॅच त्याने आणला, इन करून आणलेला भाऊ. त्याच्यामुळे आपण फायनल जिंकू शकतो. त्याचा मोठा सगळ्यात श्रेय आहे इंडिया टीमचा. कालचा जो कप मारला त्याच्यामध्ये त्याचं खूप मोठं श्रेय आहे. ठीक आहे चला. बाकी आम्हाला 2 प्लेअरला आम्ही मिसिंग केला, रोहित शर्मा आणि विराट कोहली. अरे आता मी मैदानात गेलो भाई, त्याला मी विचारलं रे मॅन ऑफ द नाही बेस्ट बॅटिंग किसको देगा? तो विराट कोहली को. अरे बोलतो विराट कोहली खेळायला कुठे होता? ठीक आहे चल, फॅन आहे बोलतो. ठीक आहे बोललो, तुला सगळीकडे विराट कोहली दिसतोय, चांगलं आहे. ठीक आहे. बाकी आता आमची एक कॉन्टेंट आहे, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ, ती माझ्या याला पण पोस्ट करेल मी. चला बाय बाय. आणि जातो आम्ही परत ऑफिसला. नंदूचा इंटरव्ह्यू भाई 5 मिनिटात भावानो सगळ्यांकडे, फक्त 5 मिनिटं. मला एक व्हिडिओ बनवायचा. आपला कालचा मॅच झाला ना त्याच्यावर. बोलो ना, त्यांना बोलव ना. अरे उसको बोला ना जरा. नहीं चैंपियन बन गए कल, इंडिया जीत गया, इसलिए खाली मैच बना. ए इधर आना, अभी कोई नहीं इसलिए आपको ले रहा हूँ मैं. सामने खड़ा हो, इधर सामने सब. अरे जल्दी आ रहे, मेरे को जाना है. इंडिया जीती इसकी वजह से. अरे हाँ यार, इतना क्या है. अरे लवकर ये ना भाऊ. तुम्ही सगळी नावं सांगा आधी, सगळ्यांची नाव एकत्र एक साथ आ जाओ ना. अरे काय पळतोय हे भाई. तेरा नाम क्या है? दीपक कुमार. तेरा नाम? सोनी. विजय. विजय. रोशन. तेरे को देखला है किधर को? सुमित. तेरा भाई आ जा ना, आ जा इधर. तेरा नाम क्या है? कल क्या मैच देखा सबने अपने? क्या हुआ फाइनल? आ गया कब अपना इधर? और मैं क्या बोल रहा था, अपना मैन ऑफ द सीरीज किसको मिला? इंडिया. मैन ऑफ द सीरीज
कप नहीं पूछा मैन ऑफ द सीरीज किसको मिला कल? अरे यार मैन ऑफ द सीरीज अपने संजू सैमसन को मिल गया है कल। उसको कार मिल गया ना, वो क्या था क्रेटा वाला, तो वही। और अपना बेस्ट बॉलर किसको देंगे आप? बुमराह। बुमराह। सब सब बुमराह के फैन है सब। आप रोज खेलते हो क्रिकेट? और बैट्समैन, बेस्ट बैट्समैन? हाँ? अरे विराट कोहली किधर था भाई? संजू सैमसन। संजू सैमसन। अच्छा, अपना फील्डिंग में कौन था बेस्ट फील्डर? हार्दिक पांड्या। हार्दिक पांड्या। क्या यार, दो तो कैच छूटा उसका। और ईशान किशन बेस्ट था भाई। और सब लोग आपने पूरा मैच देखा स्टार्टिंग से लास्ट तक? अपने न्यूजीलैंड के लिए एक वर्ड क्या बोलोगे भाई? उनका इतने साल का मेहनत है, 11 साल उन्होंने वेट किया है, तो क्या बोलोगे कुछ? मतलब खेले और अच्छा खेले, हाँ और भी अच्छा खेलना चाहिए उन लोग को। ठीक है, चलो थैंक यू यार। इतना आप कौन से स्कूल में जाते हो सब? ये वाला, ये सामने है वो। ठीक है चलो थँक यू बाय बाय। नंदू शेट, कालची मॅच बघितली भाऊ? अरे काल मॅच नाही बघितली, बसा की बस त्या साईडला हो ना तुम्ही, इकडे बस. ऊन आहे इथे. आपले कालची मॅच बघितली फायनल? हो फायनल मॅच बघितली. कशी वाटली? छान वाटली एकदम. छान वाटली. वन साईड बाकी झाली की नाही मॅच? एक नंबर आहे. प्रॉपर आपले हा. टॉप 11 प्लेइंग 11 आपली प्रॉपर होते की नाही? आपली इंडिया आहे ना, आपल्या इंडियासोबत सगळे ठीक आहेत. अरे मस्त काय भाई. आणि आता न्यूझीलंडसाठी एक वर्ड काय बोलणार भाऊ आपल्या इकडे? हॅलो चल. न्यूझीलंडसाठी भाई 11 वर्ष त्यांनी स्ट्रगल केल्या भाऊ. केले त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी यशस्वी नाही ठरले. ठीक आहे, प्रत्येकाचा दिवस असतो. काल आपला दिवस होता. बघूया पुढचा वर्ल्ड कप येतो त्यांच्याकडे. बाकी चल जातो. चला पुढे आपले फंटार बसलेत. मित्रांनो, सगळ्यांबरोबर व्हिडिओ बनवता आपला लंच टाईम संपला आणि मी आलो परत ऑफिसमध्ये. थोडा वेळ काम केलं आणि झाला टाईम आपल्या निघायचा. निघालो आणि आलो घरी. तर मित्रांनो, मी पोचलेलो आहे घरी आणि मैदानात काय गेलो नाही भावांनो, कारण मला यायचं घरी. कंटाळा आलेला आज थोडंसं, म्हणजे काही कामच नव्हतं, नुसतंच बसून होतं, त्यामुळे एकदम असं कंटाळा आला आहे बसून. आणि मी सगळ्यांना विचारलं की इंडिया जिंकली, मॅन ऑफ द सिरीज हे ते, पण न्यूझीलंड भावांनो, न्यूझीलंडच्या टीमबद्दल खूप असं वाईट वाटतं आहे. म्हणजे अनलकी टीम बोललात ना, अनलकी टीम फॉर क्रिकेट, तर न्यूझीलंडचं नाव घेता येईल भावांनो. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावेत आणि फेल होऊन पण म्हणजे 100% देतात, पण समोरची व्यक्ती, आपण बोलतो ना की माझे 100% मी देतो आहे, पण समोरून काही रिस्पॉन्स नाही येते, तशी गोष्ट होते भावांनो त्यांच्याबरोबर सारखी. आणि त्यांची कंडिशन आणि माझी कंडिशन सेम आहे भावांनो. मी समजू शकतो, ते लोक पण मला समजू शकतात. ठीक आहे, मला वाईट वाटतं त्यांचं, पण काल आपला दिवस होता, उद्या त्यांचा दिवस असेल काय माहिती. नेक्स्ट ODI किंवा नेक्स्ट T20 त्यांच्या हातात असेल. ठीक आहे, बघूया चला. आणि बाकी आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि जय शिवराय.